सर्वप्रथम आमचे मुंबईचे अध्यक्ष आहेत माननीय अमित साटम साहेब आणि आमचे दक्षिण मध्य जिल्हा अध्यक्ष नीरज उबारे साहेब, आमचे जिल्हा महामंत्री संदीप सिंग धामजी आणि आमच्या माऊल मंडळ अध्यक्षा सौ नमिताताई डिसूजा आणि यांच्या मार्गदर्शनाखाली जी आमची पूर्ण टीम आहे, मग त्याच्यामध्ये मंडल असू दे, वार्ड असू दे किंवा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असू दे किंवा आमच्या सामाजिक संघटना आहेत ज्या आम्हाला या इलेक्शनमध्ये त्यांचा पाठिंबा दर्शवत आहेत. आणि तुम्ही बघू शकता की महायुतीचे जे घटक पक्ष आहेत ते आमच्यासोबत आहेत. वरून 155मध्ये आम्हाला बऱ्याच वर्षानंतर कमळ मिळालं. हा सर्वप्रथम पक्ष नेतृत्वाचा खूप खूप आभार मानतो आम्ही. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही पाहू इच्छिता की ग्राउंड रिॲलिटी अशी आहे की ह्या चिखल जर बोलला आपण ह्याला तर चिखलामध्ये कमळच फुलणार आहे. चिखल कसा तर जो विकास आपल्याला अपेक्षित आहे आणि तो म्हणजे थोड्याफार प्रमाणात कुठेतरी मिसिंग असेल त्याला आम्ही 100% कसं करायचं हा प्रयत्न राहणार आहे. आणि आमचं कमळ इथं निश्चित एकदम फुलणार आहे याचे आम्ही शाश्वती देतो, 100% शाश्वती देतो. असं होतं जेव्हा एखादी गाडी असते आपली पटरी बदलते, थोडी खडखडते, त्याच्यानंतर काही लोकांनी असमाधानी होते. आमचं पक्ष नेतृत्व होतं, त्यांनी त्यांची समजूत काढली. तसेच आमच्या उमेदवार होत्यात, त्यांनी पण त्यांना भेटीगाठी घेतल्यात, फोन केलेत आणि त्यांची समजूत काढली. तर त्याच्यामध्ये जे आमची बंडखोरी होती आमच्या पक्षामध्ये ते आता एकही बंडखोर उमेदवार आमच्या विरुद्ध आमच्या पक्षातला नाही आहे. सगळं खेळीमेळीचं वातावरण आहे. त्यांनी पाठिंबा दर्शवला. काहीजणं आमच्या रॅलीमध्ये येतात, काहीजणं ग्राउंडला कामं करतात, काहीजणं घरोघरी जाऊन बैठका करतात. तर अशा प्रकारे ना आमच्यामध्ये कोणताही दुजाभाव नाही आहे आणि कोणत्याही प्रकारची असमाधानाची वृत्ती नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही 100% ही निवडणूक जी लढतो आहे ती आम्ही जिंकण्यासाठी लढतो आहे आणि 100% आम्ही विजय मिळवणार हा आमचा ठाम विश्वास आम्ही इथं या प्रकारे व्यक्त करतो. पहिलं तर मी त्यांची माफी मागेन कारण की आम्ही थोडे नाराज होतो शिवसेने, कारण की आम्ही आज महायुती असली तरी आमचा शिवसेनेचा हा 155चा बालेकिल्ला आहे आणि आम्ही ठरवलं होतं की आमचाच उमेदवार इथे शिवसेनेचा असावा, म्हणून आम्ही थोडे नाराज होतो त्यांच्यावरती. पण आज महायुती असल्यामुळे, आमचा मित्रपक्ष असल्यामुळे आम्हाला आदेश आहे शिंदेसाहेबांचा, आमच्या शेवाळे साहेबांचा, आणि आमच्या ह्या महायुतीच्या उमेदवाराला जिंकून आणण्याची जिम्मेदारी ही त्यांनी आमच्यावर दिलेली आहे. तर नक्कीच मी माझी पूर्ण संघटना आज आम्ही इथे उतरवली आहे आणि आम्ही नक्कीच यांना जिंकून आणण्याचा प्रयत्न करू आणि आश्वासन पण देतो की आमचा नक्कीच हा 16 तारखेला बहुमताने हा महायुतीचा उमेदवार वर्षाताई शेट्टे ह्या नक्कीच जिंकून येतील आणि आल्याच पाहिजेत. त्यामुळे सगळ्यांनाही विनंती आहे की सगळ्यांनी 1 नंबरचं बटन लक्षात ठेवून वर्षाताई शेट्टे यांना निवडून द्यायचं आहे. काही नाही, सर्वांचे मतभेद हे थोडेसे असतात. ते पक्षश्रेष्ठींना सांगितल्यानंतर सर्वांचे मतभेद विसरून ते लोक सर्व कामाला लागलेले आहेत आणि आता या युतीला, महायुतीला कोणी रोखू शकत नाही. जे काही देव पाण्यात घालून बसले होते की यांचे असंच राहावं मतभेद, ते मतभेद दूर झालेले आहेत आणि सर्वांनी एकच निश्चय केलेला आहे की वर्षा शेट्टीला निवडून देणं म्हणजे देणं. तुमच्या चॅनलचा लोकांना अधिक माहिती आहे. तुम्ही सर्वीकडे फिरता, ह्या वार्डामध्ये वातावरण कसं आहे तुम्हाला माहिती आहे. आम्ही तर आमच्या परीनं प्रयत्न करतो आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचा गाफीलपणा ठेवत नाही, आम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नाही. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहणार आणि मतदाराच्या कोपऱ्यात पोहोचणार, प्रत्येक मतदाराला भेटणार आणि आम्ही मतासाठी आग्रह करणार की येणाऱ्या निवडणुकीमध्ये 15 तारखेला कमळावरच शिक्का मारा. प्रथम तर मी माझ्या मुंबईच्या अध्यक्षांना अभिनंदन करते सर्वांना की त्यांनी जो मुंबई अध्यक्ष अमितजी साटम, आशिषजी शेलार आणि प्रसादजी लाडने जो डिसिजन घेतला की श्रीकांत शेट्टे यांच्या वाईफला वर्षाताई शेट्टेंना ही उमेदवारी द्यावी, असं सगळं 155चा वॉर्ड या त्यांच्या उमेदवारीत निश्चित उभे आहेत. आणि मला हे बोलायचं आहे की त्याने हा योग्य डिसिजन घेऊन योग्य उमेदवाराला उमेदवारी दिली आणि भारतीय जनता पार्टीचा ही निशाणी मला वाटते 21 वर्षानंतर 155 वॉर्डला दिलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीत
कमळ खिळणारच आहे. आम्ही डे 1 पासून बोलतोय आणि आमची विजय होणार आहे, महायुतीची विजय होणार आहे आणि 155 वॉर्डमध्ये 17 तारखेला कमळ खुलणार आहे. भारत माता की सर्वप्रथम मैं जो हमारे शिवसेना के शाखा प्रमुख है राहुल जी कामले और अपने आरपीआई के शाखा प्रमुख है सचिन भाई, उनको मैं बहुत धन्यवाद देता हूँ. आज उन्होंने अपना पूरा यहाँ पे टाइम दे के एक प्रचार का जो माहौल था बहुत अच्छी तरह से आया है. और इसी माहौल को मैं देख के कि आने वाले चुनाव में वर्षाताई श्रीकांत शेट्टे इनकी जीत निश्चित है और इसी वार्ड में 35 साल के बाद कमल खिलेगा. नाराजगी तर दूर झालेली आहे, पण आम्ही एक महायुती म्हणून आम्ही आज ह्या विभागात काम करतो आहे. आम्हाला ह्या ठिकाणी महायुतीचा आमचा नगरसेवक हवा आहे, कारण की गेले कित्येक वर्षापासून आपल्याकडे ह्या ठिकाणी कमळ चिन्ह होतं, पण हे परत 5-8 वर्षानंतर ह्या ठिकाणी परत कमळ चिन्ह आलेलं आहे. ह्याच्या अगोदर धनुष्यबाण होता. तर येणाऱ्या इलेक्शनला आम्ही महायुती हे आमचा उमेदवार नक्कीच निवडून देणार, हे आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. आमच्या राहुल शेवाळे साहेबांनी त्यांनी विभागामध्ये गेल्या 8 वर्षामध्ये मंदिराचं काम असू द्या, ड्रेनेजचं काम असू द्या, आता तुम्ही पाहत असाल रोडचं काम चालू आहे तुकाराम काते साहेबांच्या फंडातून. विविध ठिकाणी आम्ही लादीकरणचं अजून काम चालू आहे. काम आमचं अजून आजपर्यंत काम बंद झालेलं नाही, आमचं काम अजून चालूच आहे आणि लोकांना विश्वास आहे आणि शेवाळे साहेबांना तर विश्वास आहे की आपल्या ह्या 5 वॉर्डमध्ये आपली महायुती जिंकून येणार. वर्षासाई शेटे उभा राहिलेले आहेत आणि आज आम्हाला अपेक्षा आहे की आमची कामं सगळे करून देतील आणि त्या खूप प्रेमाळू आणि खूप म्हणजे माणसाला धरून आणि आमचे जे काय मतभेद बाजूला ठेवून आज आम्ही वर्षाताईचा विजय करण्यासाठी ठामपणे आम्ही पाठीशी उभा राहिलेलो आहोत. त्याचा विजय नक्कीच होणार. शेट्टे साहेबाचा वर्षाताईचा विजय असो, महायुतीचा. आठवले साहेब आगे बढो. भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्या वतीनं श्रीकांत शेट्टे यांच्या पत्नी वर्षा शेट्टे या भरघोस मतानं निवडून येतील. कारण आतापर्यंत जे कार्यकर्ते या प्रचारामध्ये येत नव्हते ते सर्वांना आपल्या मनातील क्लेश बाजूला सारून या निवडणुकीमध्ये श्रीकांत शेट्टे वर्षाताई शेट्टे यांना भरघोस मतानं निवडून आणण्यासाठी RPI, भाजपा आणि शिवसेना यांच्या वतीनं प्रचंड प्रमाणात ताकद लावून आम्ही काम करत आहोत. त्या 15 तारखेला बहुमतानं निवडून येतील अशी अपेक्षा करतो. आपण बघतायत की या ठिकाणी मोठा उत्साह आहे आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब या सर्वांचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्व एकच निर्धार घेतलेला आहे की 155मध्ये विजय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि तशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे. आता आम्हाला कोणी रोखू शकत नाही. भगवा फडकणार म्हणजे फडकणार, यात काळी मात्र शंका राहिलेली नाही. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगतो की येणारा महापौर हा महायुतीचाच असणार. कारण देवेंद्र भाऊचं स्वप्न आहे की या मुंबईमध्ये महापौर महायुतीचाच बसवायचा आहे आणि आम्ही त्यांचं स्वप्न साकार केल्याशिवाय राहणार नाही. सर्व कार्यकर्त्यांच्या जिद्दीनं उतरलेले आहेत आणि कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाला यश येणार एवढंच मी या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. जय महायुतीचा जय असो, महायुतीचा जय असो. वर्षाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वर्षाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपली निशानी कमळ, आपली निशानी कमळ. महायुतीची निशाणी कमळ, महायुतीची निशाणी कमळ. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. कमळ निशानी लक्षात ठेवा. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.